बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनदूरमध्ये किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाची चाकून हत्या करण्यात आली आहे। रात्री 11:30च्या सुमारास साठे चौकात झालेल्या वादातून संशयितांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला असून एक मित्र गंभीर जखमी झालाय। या प्रकरणातील आरोपींना आश्रय देणाऱ्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक होत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले। ज्ञानेश्वर वाकडे यांचा मृतदेह अद्याप कुटुंबियांकडून ताब्यात घेण्यात आलेला नाही। या प्रकरणात 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून इतर आरोपी अद्याप फरार आहेत। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे थेट जोडले जात आहेत दूरध्वनीवरून। उदय, किरकोळ वादातून तरुणाची झालेली हत्या आता या सगळ्या प्रकरणानं गंभीर रूप घेतलंय, काय अपडेट समोर येत आहेत? नक्कीच अतिशय धक्कादायक ही घटना आहे। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील ज्ञानेश्वर वाकडे हा तरुण हॉटेलवर स्वयंपाकाचं काम करतो आणि रात्री तो आपल्या मित्रांसोबत गावी परतत असताना रस्त्यात अडवून धारदार शस्त्राचे वार करून आणि दगड आणि विटांनी हल्ला चढवत त्याची हत्या करण्यात आली। या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जो आहे तो देखील गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच त्या आरोपींना ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं। आता पुढे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह देखील ताब्यात घेणार नाही आणि ठिय्या आंदोलन देखील मागे घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात वारंवार अशा खुनाच्या घटना घडतायत आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांकडून ठिय्या आंदोलनाची वेळ येते। या सर्वांवर आता पोलीस प्रशासनानं उपाययोजना करावी आणि नातेवाईक काय म्हणतायत आणि त्यांच्या म्हणण्याच्या नुसार किंवा त्याचा चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता पुढे येत आहे। धन्यवाद उदय या सगळ्या अपडेट बद्दल।